Okay. Smile evening, all of you. Smile evening. Smile evening. बंद झालाय का? नाही, आता दिसतोय मी का नाही दिसत? हो, दिसत आहे. हो दिसताय ना. 2 मिनिटं मला फक्त शेअर करायचं. आता स्क्रीन पण दिसतं आणि हे पण दिसतं ना. हो. काल आपण कुठपर्यंत शिकलो? बॉडी ऑर्गन्स डिव्हिजन शिकलो ना, न्यूट्रो. डिव्हिजन शिकलो. हा, ओके. आता पूर्ण मोठा दिसतोय स्क्रीन का काय कसं दिसतंय प्रेरणा? फुल छोटा स्क्रीन दिसतोय. तुम्ही स्क्रीन जी शेअर केली ती फुल दिसते, व्हिडिओ छोटा दिसतोय. ते पण साईडला दिसतंय का पूर्ण दिसतंय असं? म्हणजे मी पूर्ण दिसतोय का, समजण्यासारखं दिसतंय का? हो हो हो. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला इथं डायग्राम काढता काढता मीही दिसलो पाहिजे त्याच्यासाठी थोडस आहे. हो 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 हो. बॉडी ऑर्गन्स है ना. मला वाटतं आपण बॉडी स्ट्रक्चर शिकलो, ऑर्गन्स नाही, स्ट्रक्चर्स. ओके. हा, बॉडी डिव्हिजन आणि स्ट्रक्चर. ओके. पहिल्यांदा बॉडी करस्पॉन्डन्स, बॉडी फंक्शन सिस्टम्स, देन लेअर सिस्टम आणि करस्पॉन्डन्स. आता आज आपण एकदम सोप्या पद्धतीने येणार आहोत. ओके. बॉडी करस्पॉन्डन्स सिस्टम इथं लिहा. ट्रायोर्जिन ऑफ बॉडी करस्पॉन्डन्स. करस्पॉन्डन्स. सो हात काढूया आपण.
This is soul. This is mind. This is energy body. This is physical body. फिजिकल बॉडी आपण घेतोय. This is layer system. Then homoza neutro is the structure system. Then hetero is the functional system. FS. And neutro is the correspondence system. LS, SS, FS आणि CS करस्पॉन्डन्स सिस्टम. करस्पॉन्डन्स सिस्टमला आपण बऱ्याच पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. पण आपण जी करस्पॉन्डन्स सिस्टम शिकणार आहे त्याचं नाव आहे इन्सेक्ट करस्पॉन्डन्स सिस्टम. इन्सेक्ट करस्पॉन्डन्स सिस्टम. त्यामध्ये काय असतं, सिंपल आहे. इथे ऍक्च्युली 4 प्रकार आहेत इन्सेक्ट करस्पॉन्डन्स सिस्टम मध्ये. त्यातला आपण डायरेक्ट एक घेतोय तो इन्सेक्ट करस्पॉन्डन्स सिस्टम घेतो. कोणती फिंगर ज्याला आपण घेतो त्याचा न्यूटो फिंगर ओपन करा. न्यूटो फिंगर करस्पॉन्डन्स सिस्टम. तर इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण घेतोय. एक्सप्लेन करतो मी तुम्हाला हे कसं वापरायचं. दिस इज द हेड. फर्स्ट फॅलेंज इज द हेड. आता इथं काय काय आहे ते खूप खूप इफेक्टिव्ह आहे बरं का करस्पॉन्डन्स सिस्टम. This is the head. Okay. Then this is the neck. This line is the neck. Then
दिस इज द ॲब्डॉमेन ऍक्च्युली. ॲब्डॉमेनचं तुम्हाला चित्र, जसं हे फार महत्वाची डायग्राम आहे, त्याला मी थोडस मोठं करते. माणूस दिसला पाहिजे एका फिंगर मध्ये. आनंदी, हम्म. हं? काय करताय रे? तू रात्री का टोपी घालतोस? केस काढले, जास्त वाढलं नाही. खराब दिसायला येते. केस चांगली दिसतात. होय रे. दिल तो पागल है, दिल तो येडा है, येडा 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 है. काय काय फेस किंवा हेड. आवडतं. हे मला अजिबात हे करू नको, डिस्टर्ब करू नको. माझं आवडतो, माझी गाडी आवडतो, गाडी सगळं तो. हा, तू गाडीतून पहिला जेव आणि मग जा. रेग्युलर होत नाही. दिस इज ऍक्च्युली नेक. त्याला इन्सेक्ट करस्पॉन्डन्स सिस्टम. इन्सेक्ट बघितलाय कधी तुम्ही? इन्सेक्टचं स्ट्रक्चर बघितलंय कधी? इन्सेक्टची नेक कशी असते? कॉम्प्रेस्ड असते ना. हो. दिस लाईन ओनली इन्सेक्ट नेक. ओके. देन चेस्ट. ही खूप इफेक्टिव्ह मुद्रा आहेत. सिंपल मुद्रा आहेत पण बॉडी लेवलला इफेक्टिव्ह आहेत. बॉडी पार्ट्सला तुम्ही जाऊ शकता. मग आता ते नेक पण ब्लॅकनीच काढायचं का, रेडनी नाही काढायचं? हा, एक मिनिट. नेक आधी ते रेडनी केलं होतं, ते ब्लॅकनी करायचंय का आता? हा, काय म्हटलं? हॅलो. नाही नाही, नेक ब्लॅकच आहे. नेक पण न्यूटोच्या ह्याच्यामध्येच करायचंय. हा, कलर न्यूटो तुम्ही नाही, तिथं फक्त सिंपल ब्लॅकच कलर ठेवा. ते न्यूटो नाही, इथं फोर्सेस नाही आहे. हे पूर्ण आपण काय करतोय, हे थोडस वेगळ्या पद्धतीने आपण बॉडी करस्पॉन्डन्स घेतोय. म्हणजे सिंपल मला हे सांगायचं आहे, समजा आपण इथं डायरेक्ट घेतलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये खूप डिटेल आहे. ह्याच्यामध्ये करस्पॉन्डन्स सिस्टम मध्ये पण आपण एक जी प्रॅक्टिकली युजफुल करस्पॉन्डन्स सिस्टम आहे ती बघतोय आपण. ओके. तर त्यामध्ये ह्याला म्हणतात इन्सेक्ट करस्पॉन्डन्स सिस्टम. इथं आता फोर्सेस नाही कन्सिडर घ्यायचे, करस्पॉन्डन्स घ्यायचे. करस्पॉन्डन्स इथं फोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत, पण सिंपल आपण करस्पॉन्डन्स घेतोय. मी सांगतो तुम्हाला कसं यूज करायचं. की नेक इज द न्यूटो नाही, फक्त ही जी लाईन आहे, ही लाईन आहे ती न्यूटो आहे. सॉरी, लाईन आहे ती नेक आहे. ओके. हे जे हा जो एरिया आहे हा फर्स्ट फॅलेंज. इथं आपण लाईन घेत नाहीये. ओके. दिस इज हेड, दिस इज नेक, दिस इज चेस्ट अँड दिस इज ॲब्डॉमेन. हे
हे घेतोय आपण, मिडल फॅलेंजेस घेतोय आपण, लाईन्स जॉईंट्स नाही घेत आहे, हे प्लेस घेतोय. दिस इज हेड, दिस इज नेक, दिस इज चेस्ट, दिस इज ऍबडॉमिन. ओके, म्हणजे आता अगदी मी ऍक्यूट, समजा कुणाला सर्दी होत असेल, ऍक्यूट सर्दी, तर नोज कुठे येतं साधारणतः? हे इथं येतं. आता या हातावर तुम्ही थोडस ज हे आहे बघा, ही फिंगर अशी करा बरं, ही फिंगर अशी करा, अशी धरा आडवी, ह्या पद्धतीनं. आणि याच्यावर उंचवटेचा भाग दिसतोय काय? साईडनी बघितल्यानंतर उंचवटा दिसतो बघा, उंचवटा दिसतोय. हो. हा, ते उंचवटा म्हणजे तुमचं नाक आहे. तुम्ही जर साईडनी बघितलं असं आरशामध्ये, तर हा उंचवट्याचा भाग दिसतो की नाही आपला, तो नेक आहे. हम्म. सॉरी, नोज आहे, नोज. ओके, आणि त्या नोजच्या वर काय आहेत? दोन डोळे. त्यामुळं जर समजा ऍक्यूट कुणाला सर्दी झाली, हे ऍक्यूट कंडिशन मध्ये खूप इफेक्टिव्ह राहतात करस्पॉन्डन्स मुद्राच, है ना. ऍक्यूट प्लस कधी कधी क्रोनिक मध्ये पण करस्पॉन्डन्स डायरेक्टली ते आपण ऑर्गनला टच होतोय. ओके, दिस इज द नोज. ओके, दिस इज द नोज. आता त्याच्यावर थोडस टच केलं तर दोन्ही आईज येतात, आणि त्याच्या खाली माउथ. कधी कधी माउथ अल्सर्स असतात बघा. आता हे कधी वापरायचंय करस्पॉन्डन्स सिस्टम? ज्या वेळेला आपल्याला कळत नाही की नेमकं कशामुळे दुखतंय. आता समजा तुम्हाला माउथ मध्ये पेन आहे, किंवा माउथ मध्ये काहीतरी पॅथॉलॉजी आली, म्हणजे अपत्यस अल्सर आलेत, माउथ अल्सर्स आलेत, किंवा आतमध्ये काही जाणवतंय, तर हे तुम्ही टच करू शकता. ओके, माउथ. आता नेक, पूर्ण नेकला इन्फ्लुएन्स करायचा आहे, तर ह्या लाईनला टच करू शकता. चेस्ट मध्ये जायचं आहे, तर चेस्टला टच करू शकता. हे ऍक्यूट कंडिशन मध्ये तुम्हाला खूप इफेक्टिव्ह राहतं. आता आपण जे काल बघितलं ते स्ट्रक्चरल सिस्टम्स आहेत. ओके, त्यामध्ये कुठं टच करत होतो आपण? जॉईंट्स मध्ये टच करत होतो. हे आपण काय करतोय? मध्ये टच करतोय. दिस पार्ट इज द हेड, दिस पार्ट इज द चेस्ट. चेस्ट, and this part is the abdomen. ओके, सिंपल. आपण पहिला हे करून घेऊया. चेस्ट मध्ये कोणते कोणते महत्वाचे ऑर्गन आहेत? हार्ट आणि लंग्स. लंग्स. मी फक्त इथं इंडिकेट करतोय कलर तुम्हाला समजण्यासाठी, पण त्याच्या मागे पण ट्रायोजिन फोर्सेस आहेत, पण आता त्याच्यात डिटेल जात नाही. ओके, दिस इज द लंग कव्हर. ओके, दिस इज द दिस इज द लंग्स. स्टमक कुठं आहे? अगदी तुम्ही खूप सुंदर पद्धतीने याला वापरू शकता. तुम्ही जर मी पिक्चर शेअर करतो. लिव्हर कुठं आहे? कोणत्या साईडला असतं लिव्हर? लिव्हर इज वेअर? राइट साइड, राइट साइड. राईट साईड. ओके, लिव्हर हा लिव्हरचा एरिया. ओके, देन स्प्लीन कुठं असतं? स्प्लीन इज इन. पानक्रियाज, दिस इज द पानक्रियाज एरिया. ओके, किडनीज आर वेअर? बॅक साइड ऑफ द ऍबडॉमिन. बैक साइड. हे नाही तर किडनीज. मी एक अंदाजे तुम्हाला स्ट्रक्चर देतोय. युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर लाईक दिस, है ना. युटेरस इथं आहे, बाकी ओव्हरीज, है ना. हे सगळं साधारण याला तुम्ही असं डिवाइड करू शकता. ओके, आता याला थोडस आपण वेगळ्या पद्धतीने अजून समजून घेऊ शकतो.
ह्याचे परत अप्पर मिडल आणि लोअर है ना. अप्पर या पद्धतीने अप्पर मिडल आणि लोअर. ओके. चेस्टचं कसं कसं करू शकता तुम्ही. अप्पर चेस्ट, मिडल चेस्ट, लोअर चेस्ट. आणि ऍबडॉमेनचं कसं करू शकता. अप्पर ऍबडॉमेन, मिडल ऍबडॉमेन आणि लोअर ऍबडॉमेन. तुम्ही मेडिकली कधी डॉक्टरांकडे गेल्यानंतर कधी बघितलाय तुम्ही हे यांच्याकडे गेल्यानंतर. मेडिकली डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर कधी बघितलाय तुम्ही की काय विचारतात, कसं बघतात. छातीमध्ये कुठं दुखतं, इथं दुखतं का इथं दुखतं असं विचारतात. ओके. ऍबडॉमेन मध्ये, अप्पर ऍबडॉमेन मध्ये दुखतं, मिडल मध्ये दुखतं का लोअर मध्ये दुखतं, त्या पद्धतीने विचारतात ना. बरोबर आहे ना. तर लोअर अप्पर ऍबडॉमेन मध्ये कोणते कोणते भाग आहेत, कोणते कोणते ऑर्गन्स येतात. स्टमक, स्प्लीन है ना, लिव्हर अप्पर ऍबडॉमेन मध्ये येतं. मिडल ऍबडॉमेन मध्ये काय येतं, लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन मेजरली आणि किडनीज. ओके. लोअर ऍबडॉमेन मध्ये काय येतं, युरिनरी ब्लॅडर, देन लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईनचा थोडा पार्ट. ओके. युटेरस, ओव्हरीज हे सगळे येतात लोअर ऍबडॉमेन. सिंपल मला हे सांगायचं आहे की ज्याला तुम्ही करस्पॉन्डन्स सिस्टम चूज करताय, ओके, हे इतकं फास्ट आहे. समजा सेंटरला ठेवलात तर ते पूर्ण हेडला कव्हर करतं, पूर्ण हेड रिजन. चेस्टच्या सेंटरला ठेवलात तर चेस्टच्या पूर्ण पूर्ण चेस्टला कव्हर करतं. आणि ऍबडॉमेनला ठेवलात तर पूर्ण ऍबडॉमेनला कव्हर करतं. ओके. द वे. तर हे आता समजा मला सांगा, इथं दुखत असेल, अप्पर हेड, याला 3 मध्ये डिवाइड करू शकता का अंदाजे. दिस इज अप्पर हेड, दिस इज मिडल अँड दिस इज नेक, म्हणजे हे लोअर. आता समजा इथं हे दुखत असेल तुमचं टिपिकल माथा है ना, हे वरचा भाग दुखत असेल तर कुठं टच करणार तुम्ही. हे जे 3 भाग करायचे या फिंगरचे, तर इथं टच करणार. समजतंय. मिडल मध्ये असेल तर इथं टच, आणि हे लोअर मध्ये असेल तर इथं. ओके. अप्पर चेस्ट, नेक थोडस बाजूला ठेवूया, पण अप्पर चेस्ट, मिडल चेस्ट अँड लोअर चेस्ट. त्यानंतर अप्पर ऍबडॉमेन, मिडल ऍबडॉमेन अँड लोअर ऍबडॉमेन. हे ऍक्यूट कंडिशन्स मध्ये खूप इफेक्टिव्ह आहे. ऍक्यूट कंडिशन्स मध्ये म्हणजे तुम्हाला आता समजत नाहीये की कसं डायग्नोज करायचं, काय करायचं, तर तुम्ही पटकन काय करू शकता, ह्या मुद्राज अप्लाय करू शकता. ओके. दिस इज व्हेरी हेल्पफुल. ओके. तर तर आवाज येतो. हा. यू कॅन हिअर मी राईट. आवाज येत नाही, आवाज थोडासा मोठ्याने. आता येतोय. हा. ओके. तुम्ही हे करस्पॉन्डन्स सिस्टम सुरू केलं आणि मला खूप हेडेक्स आल्यापासून, आता मी ऑफिस मधून आल्यापासून, तर तुम्ही ते हेडचं सांगितलं तेवढ्यात मी मधलं पकडलं हे असं, आणि करंगळीची मधली बाजू, आणि दुसऱ्या हातामध्ये होमोचा न्यूटो पकडला, बिकॉज वी आर डुईंग करस्पॉन्डन्स सिस्टम. आय कुड सी अ लॉट ऑफ डिफरन्स. आणि मग तुम्ही 3 ते डोळे आणि नाक आणि हे सांगितलं, त्याच्यानंतर मी लिटरली नखाच्या इथे पकडलं आता, आणि हे असंच ठेवलं बिकॉज करस्पॉन्डन्स सिस्टम. मुद्रा दाखवा एक मिनिट. हा. होमोचा न्यूटो ठरला फॉर करस्पॉन्डन्स सिस्टम. आणि
आणि डाव्या हातामध्ये ब्रेक एवढा होतो. वेळ करंट येतं ऐकू. मध्ये मध्ये ब्रेक होतोय आवाज. मलाच होतोय का सगळ्यांना ब्रेक होतोय? ब्रेक होतोय. ओके, आय डोंट नो, नेटवर्क इश्यू आहे बहुतेक. आता येतोय. चालेल, बोला की. हा बोल, आता येतोय, बोल. हा. न्यूटोचा होमोचा न्यूटो पकडला उजव्या हातामध्ये. नाही, येस. इथे होमोचा न्यूटो. होमोचा न्यूटो पकडला ऍज करस्पॉन्डन्स सिस्टम. बरोबर, बरोबर. आणि तुम्ही हेड सांगितलं तेव्हा डाव्या हाताच्या करंगळीच्या मध्ये पकडलं मध्ये. तर हेडेक बऱ्यापैकी कमी झालं. खूप हेडेक होत होतं. मी झालो. आणि मग जेव्हा हा म्हणजे ते हा. सांगायचंय. आणि अच्छा, नंतर अच्छा, तुम्ही ओके. आईज दाखवले, आईजच्या वरती हेड आहे म्हणून मी अगदी इथे पकडलं, कन्सिडरिंग की आईजच्या वरती हेड आहे. आणि आय वीसच्या थिंक माझं वरती पण. हा. हेड आहे म्हणून मी इथे पकडलं अगदी असं. ओके. आय एम फिलिंग बेटर. आय थिंक माझं हेडेक गेलं आता थोडं. येस, मला तेच सांगायचं आहे. हे इतकं फास्ट ऍक्टिव्ह आहे ना करस्पॉन्डन्स सिस्टम. म्हणजे मी अगदी सांगेन की मला पण काही समजणं झालं कुठली तुम्हाला मुद्रा द्यायची, तर आय यूज लाईक दिस. है ना. हे फास्ट आणि कुणीही वापरू शकता. ओके, त्यामुळे करस्पॉन्डन्स सिस्टम खूप इफेक्टिव्ह आहे. हे ऍक्यूट आणि तुम्हाला इमर्जन्सी मध्ये खूप, समजा एखाद्याला हार्ट प्रॉब्लेम आला है ना, तर तुम्ही हार्ट किंवा चेस्ट मध्ये कोणताही इमर्जन्सी असेल तर पटकन ही मुद्रा तुम्ही देऊ शकता. साध्या भाषेत शरीराला कशात काय डिवाइड करायचं आपल्याला, कशामध्ये डिवाइड करायचंय, या शरीराचे सेंट्रल बॉडीचे 3 भाग करायचे: अप्पर, हेड, चेस्ट आणि ऍबडॉमिन. ओके, या पद्धतीनं तुम्ही ते वापरू शकता. ते प्रेरणाने आता तुम्हाला डेमो दिला, पटकन कमी झालं ते. ओके, गुड. लक्षात येत आहे हे सगळं तुमच्या? त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? लक्षात समजत नाही असं काय? तर एकाच हाताने करायच्या का दोन्ही हाताने करायच्या? दोन्ही हाताने करू शकता. आता एका हातामध्ये त्यांनी जसं सांगितलं तसं एका हातामध्ये करस्पॉन्डन्स घ्यायचं. ओके, बॉडी करस्पॉन्डन्स सिस्टम, त्यामध्ये आपण घेतो इन्सेक्ट सिस्टम. तशा बऱ्याच सिस्टम्स आहेत. मी काल परवा सांगितलं ते हाताचं सांगितलं बघा, स्टँडर्ड करस्पॉन्डन्स सिस्टम. ते पण जाता येतं, पण हे सोपं आहे अगदी. मुद्रासाठी हे महत्वाचं आहे. एका हातामध्ये बॉडी करस्पॉन्डन्स सिस्टम आणि दुसऱ्या हातामध्ये आपण घेऊ शकतो हेड, नेक, चेस्ट आणि ऍबडॉमिन. आणि त्यामध्ये ह्या 3 मध्ये डिव्हाइड करायचं. अगदी सोपं अजून सांगू तुम्हाला, डायग्रामॅटिक दाखवतो तुम्हाला. बॉडीला किती ह्याच्यामध्ये डिवाइड करू शकतो आपण? आडव्या रेषा किती मारल्या? 4. त्याला म्हणतात झोन झोन सिस्टम. ओके, मी तुम्हाला त्याच्यात सांगेन, दाखवेन. 6 मारलेत आडव्या रेषा. हॅलो, हा, ओके. इथं आपण थोडस घेऊया. इथं मी एक बॉडी काढतो, तुम्हाला लक्षात येईल. ही बॉडीच आहे समजा. बॉडीला आपण हे केलं तर परत आपण किती ह्याच्यामध्ये डिवाइड करू शकतो बघा. हा, त्यात रेषा किती झाल्या? 1, 2, 10. 3 है ना. हा, एका भागामध्ये 3 आणि ही 4, बरोबर आहे. हा एक भाग झाला, हा 2 भाग झाला, आणि हे 3, 4 रेषांमध्ये 3. याचे परत उभे 3 भाग करायचे.
किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मध्ये डिवाइड करायचं. ओके. तर आता मला सांगा, समजा कधीही घेताना हे लक्षात घ्या. आता इथं सिस्टम कशी आहे सांगतो तुम्हाला. डावा फिंगर घेतलाय समजा ही, तर ही डावी फिंगर समोर ठेवायची. आणि मला आता समजा डाव्या साईडचा इथला पॉइंट, हा पॉइंट कोणता येईल? जर समजा ही झाली उजवी साईड आणि ही झाली डावी साईड, मध्ये सेंटरची लाईन आपण केली. त्या सेंटर लाईन मध्ये ही झाली उजवी साईड, ही झाली डावी साईड. ओके. आणि ह्याच्यामध्ये परत मला आता सांगा, आता तुम्हाला मला हा लेफ्ट आय कशात येतो? कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये येतो? कोणत्या सगळ्यात वर डावीकडे. ह्याच्यामध्ये घेणार तुम्ही? बरोबर इथं येणार. ओके. टिपिकल इथं येणार. अंगठ्याच्या बाजूला ना सर? अंगठ्याच्या बाजूला. अंगठ्याच्या बाजूला. ओके. पण अंगठ्याच्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये. ओके. आता मला सांगा, डा डावा डावा डोळा कुठे येणार? इथं. आणि दोन भुवयांच्या मधला पॉइंट कुठे येणार? इथं. तिसरा डोळा ज्याला आपण म्हणतो. ओके. नोज कुठे येणार? याच्या बरोबर खाली. ओके. नोजच्या लेफ्ट साईडला हा हा जो भाग आहे समजा माझा. ओके. तुम्ही हे सोपं करून घेऊ शकता तुम्ही. हा जर माझा भाग दुखत असेल, इथं पेन असेल, तर कुठं टच करणार? इथं, या साईडला. हे अगदी साध्या भाषेत हे डिवाइड करायचं. मला आता दातांचं सांगा बरं. खालची हनुवटी कुठे येते? इथं. किंवा दातांचे हे. ओके. लेफ्ट साइडची टूथ पेन असेल, सिंपल लेफ्ट साइडला टूथ पेन असेल, तर कुठे घेणार? बरोबर इथं. राईट साइड टूथ पेन असेल तर इथं. ओके. आणि सेंटर समोरचे असतील तर इथं. त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. याचं पण तुम्ही 3 रेषांमध्ये डिवाइड करायचं. ही खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. 1 2 3. ऍबडॉमेनचं पण अपेंडिक्सचं पेन अपेंडिक्स कुठे येणार? अपेंडिक्स कुठे येतं? उजव्या साईडला का डाव्या साईडला असतं? दिस एरिया. ओके. त्या पद्धतीनं तुम्ही, इतकं फास्ट आहे हे, इतकं फास्ट काम करतं, खूप इफेक्टिव्ह आहे. ओके. समजलं तुम्हाला? याचे 3 भाग या रेषेचे, अगदी सूक्ष्म लेवलला. हे तुम्ही मुद्राच प्रॅक्टिस करू शकता या पद्धतीने. ओके. अपेंडिक्सची मुद्रा कुठे येईल बरं? राईट साईडला म्हटल्यानंतर डाव्या हातात घ्यायची असेल तर इथं. ओके. उजव्या साईडला घ्यायचं असेल तर, उजव्या हातामध्ये घ्यायचं असेल तर इथं. हे तुम्हाला वापरता आलं पाहिजे. हे खूप सोपं आहे आणि इमर्जन्सी मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं ते. ओके. याच्यामध्ये काही डाऊट? तर कानासाठी कुठला पॉइंट कुठं घ्यायचं मग? डोळे आणि जवळच आहे, मग त्याचा पॉइंट कुठे येणार? तर तुम्हाला साईडला घ्यावं लागेल, पण इथं मुद्रा पॉसिबल नाहीये. आता कान हे थोडेसे बाहेर येतात, पण तुम्ही हेड रिजन सेंटर पॉइंटला घेऊ शकता. आता समजा अगदी सापडत नसेल कुठला पॉइंट, तर सिंपल आहे, सिंपल सेंटर पॉइंट टच करायचं. ओके. ओके. याच्यात काही डाऊट? दिस इज द बॉडी. बॉडीमध्ये काय काय घेतलं परत एकदा रिवाइज करा बरं. बॉडीमध्ये काय काय घेतलं? हेड,
अच्छा तसं सॉरी बॉडीमध्ये करस्पॉन्डन्स सिस्टीम सिस्टम, याच्यानंतर फंक्शनल सिस्टम फंक्शनल सिस्टीम, स्ट्रक्चरल सिस्टीम आणि लेअर सिस्टीम. आणि लेअर सिस्टम. बऱ्यापैकी बॉडीचं जर तुम्ही ते व्यवस्थित बघितला तर बॉडीच्या प्रत्येक पार्ट पर्यंत आपण डिटेल जाऊन हिलिंग करू शकतो, प्रत्येक अवयवापर्यंत. ओके. ओके. प्रत्येक अवयवापर्यंत. आता आज एक तुम्हाला मी गोष्ट एक शिकवणार आहे, ते म्हणजे बॉडी डेव्हलपमेंट नुसार मुद्रास. ओके. सो थोडस आपण घेऊया. कशानुसार मुद्रा? बॉडी डेव्हलप होते ना, बॉडी डेव्हलपमेंट, बॉडीची काय म्हणतो आपण त्याला, एम्ब्रिओ मध्ये जी डेव्हलपमेंट होते सिंगल सेल पासून ते फुल बॉडी पर्यंत, फुल बॉडी तयार होईपर्यंत कोणत्या पद्धतीनं तयार होतात. हाऊ बॉडी इज क्रिएटेड, एनीवन प्लीज. बॉडी कशी बनलेली आहे? हाऊ बॉडी इज, हे झालं. हे डिफरंट सेव्ह टाइप करता येतं. हे सेव्ह करायचं असेल तर काय करायला लागतो, प्रेरणा कशात ठेवायला गेली पिक्चर? पेंट आहे ना, फाईल मध्ये क्लिक करा, सेव्ह म्हणा. वरती डाव्या बाजूला फाईल आहे, टॉप लेफ्ट कॉर्नर. तिथं काय करायचं हे? फाईल मध्ये एडिट नाही, शेजारी त्याच्यामध्ये सेव्ह वरती 1 2 3 4 5 हा, ऑप्शन आहे. हा. ते सेव्ह होतं का? आणि थांबा 1 मिनिट, कुठेतरी डी ड्राईव्ह मध्ये जा, ते डी ओपन करायचं. CD दिसतंय का CD, हा वरती? हे का? डी, हा, त्याच्यामध्ये सेव्ह करा, म्हणजे तुम्हाला पण लक्षात राहील. ते अनटायटल्ड आहे, त्याच्यावरती त्याला डबल काय? क्लिक करा, त्याला डबल क्लिक करा आधी. ते विश्वजित डी लिहिलंय ना, 2दा क्लिक करा त्याच्यावरती. हा, आता हे अनटायटल्ड जे लिहिलंय ना फाईल नेम, त्याला काहीतरी नाव द्या. ओके. बॉडी मुद्रा करस्पॉन्डिंग सिस्टीम जर काहीतरी, किंवा द्यायचं ते इथं लिहायला लागेल का? हा, ते नाव लिहा. CS लिहा सापडेल पाहिजे ना. तर. ते ओके. कसं ओपन हे काय झालं? हे बंद करा. हम्म. CS लिहा पाहिजे तर तिथे. अनटायटल्ड आहे ना तिथे CS लिहा. अच्छा, हे टाईप करावं लागेल काय मला? हा, C आणि S. हा, ठीक आहे. सेव्ह. हो, ओके. झालं सगळं. इट इज बेटर और मोबाईल इज बेटर तुम्हाला लॅपटॉप शिकवायला? लॅपटॉप तुम्हाला पण मोठा स्क्रीन मिळतो ना. हो. हे मोठं दिसतंय ना, हे सगळं दिसतं तिथं. हम्म. पण माझा व्हिडिओ व्यवस्थित येत नाहीये का? असं येतोय सर, सगळं येतंय क्लिअर येतो? व्यवस्थित. ठीक आहे, तर आपण रेकॉर्डिंग बघूया. ओके. सो हाऊ द, इरेज करायचं का आता? हा, आता फाईल मध्ये जा आणि न्यू क्लिक करा सर्व. फाईल मध्ये क्लिक कर. अच्छा, तुम्ही असं केलं तरी चालेल. ठीक आहे. ऍक्च्युली फाईल वरती क्लिक करून न्यू क्लिक करा. इरेज करून काय होईल, ती सेम इमेज परत रिप्लेस होईल. सेव्ह झालेली परत जाते का मग ती? हा, मग तुम्ही आता ह्याच्यातच नवीन काढणार आणि पुन्हा सेव्ह करणार ना, मग ते आधीच परत जाईल आणि नवीन येईल त्याच्यामध्ये. त्याच्याऐवजी फाईलवर क्लिक करा. अंडू करा आता असं. नाही, अंडू नको. सेव्ह झाली नाही ना अजूनही. ठीक आहे, फाईल. सेव्ह केली, आता मी दुसरं घेतोय. हा ना, फाईलवर क्लिक करा. हा, हा, न्यू म्हणा, पहिला ऑप्शन. हा, हा. डू यू वॉन्ट टू सेव्ह? डोंट सेव्ह. सेव्ह करायचंय ना? नाही, आधीच झालंय ना सेव्ह. आता ह्याच्यात चेंज केलंय आपण. हा, हा. मग हे काय करायचं? डोंट सेव्ह. अच्छा. आता ह्याच्या सो प्रत्येक वेळेला नवीन पान घेतलं म्हणजे बेसिकली तुम्ही. अच्छा, नवीन. हा, हा, हा. ओके, ओके, ओके.
मग याच्यात काढायचं जे काढायचं ते पुन्हा तसंच सेव्ह करायचं जसं आधी सेव्ह केलं आणि पुन्हा नवीन नवीन घ्यायचं चालू का? करायचं. कॉम्प्युटर शिकावं लागेल मला. मला स्माईल तुम्हाला स्माईल शिकवण्यासाठी बरंच काय काय शिकायला लागते, मला अपग्रेड व्हावं लागतं. गुड. ठीक आहे. Okay. How body is created? How body is created? Yes, please. युनियन ऑफ झायगोट होऊन मग झायगोट फॉर्मेशन होऊन मग ते वाढत जातं वन सेल पासून. फादर, फ्रॉम फादर काय घेतो आपण? स्पर्म. स्पर्म शेप कसा आहे? Whose कॉमा sperm is स्पायरल. heterostyle or homostyle? हेटेरो. Sperm is hetero and mother ओव्हर is होमो. homo. समजते का? हम्म. फादर इज हेट्रो, मदर इज होमो. त्या दोघांचं न्यूट्रलायझेशन, त्या दोघांचं न्यूट्रलायझेशन आणि काय बनतं? फर्टिलाइज्ड ओहम. एक. त्याला आपण म्हणतो काय? एक एक दिस इज एग ऍक्च्युली. एक फर्टिलाइज्ड ओहम, एग है ना, दॅट इज द झायगोट, ज्याला आपण सेल म्हणतो. मी शॉर्ट मध्ये शिकवतोय. सेल पासून काय बनतं? मल्टिपल सेल एकत्र येऊन काय बनतात? सेल इज ऍक्च्युली न्यूटो. ओके, सेल इज न्यूटो. आता इथून इथून आपण चालू करतो. सेल पासून काय बनतं? सेल पासून काय बनतं? बऱ्याच सेल एकत्र येऊन मल्टिप्लाय माहित नाही काय म्हणतात. टिश्यू. टिश्यू एकत्र येऊन काय बनतात? मसल्स. ऑर्गन्स. काय? ऑर्गन्स. सगळे टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन्स. सगळे ऑर्गन्स एकत्र येऊन सिस्टम्स. आणि सिस्टम्स एकत्र येऊन मग बनते कंप्लीट बॉडी. फिजिकल बॉडी. बॉडी पार्ट्स अँड जॉईंट्स. ओके. आता आपण जे करस्पॉन्डन्स सिस्टम घेतलं, हे बघा, कॉन्शियसनेस फार क्लिअर आहे. ज्या वेळेला तुम्ही हे बॉडी पार्ट्स आणि जॉईंट्स वर आहे, करस्पॉन्डन्स सिस्टम म्हणजे ऍक्च्युली बॉडी पार्ट्स अँड जॉईंट्स वर काम करते. म्हणजे अल्टिमेटली ज्या वेळेला याचे रिझल्ट का फास्ट आहेत हे सांगतो तुम्हाला. अल्टिमेटली दिस बॉडीचा हा पार्ट कोणता आहे? हेड इज पार्ट ना, हेड इज पार्ट. तर ज्याला बॉडीच्या ह्या हेड रिजनला टच करताय, म्हणजे ऍट अ टाइम तिथं असणाऱ्या सिस्टम्स, तिथं असणारे ऑर्गन्स, तिथं असणारी टिश्यूज आणि तिथं असणाऱ्या सेल्स, इथं आपण फोकस करतोय, इथं आपण हिलिंग करतोय. म्हणताना हे जे रिझल्ट फास्ट आहेत. म्हणजे इथं तुम्हाला डिफरन्शिएट करावं नाही लागत आहे बॉडी पार्ट्सला ज्यावेळेला तुम्ही टच करताय त्यावेळेला. म्हणजे सेल सेल्युलर लेवलला आहे का, टिश्यू लेवलला आहे का, ऑर्गन्स लेवलला आहे का, सिस्टम्स लेवलला आहे का, हे कुणाचं काम आहे? तुमचा एखाद्या व्यक्तीचा आजार सेल लेवलचा आहे का, टिश्यू लेवलचा आहे का, ऑर्गन्स लेवलचा आहे का, सिस्टम लेवलचा आहे? हे कुणाचं काम आहे? येस प्लीज. कुणाचं काम आहे? डॉक्टरांचं काम आहे काय? आपलं आपण म्हणतो का माझं सेल्स इम्बॅलन्स झालेत, ऑर्गन्स इम्बॅलन्स झालेत? आपण कशासाठी जातो? हेडेक व्हायला लागलंय. हेडेकचं कारण काय असू शकतं? सेल्युलर प्रॉब्लेम असू शकतो, तिथल्या टिश्यूचा प्रॉब्लेम असू शकतो, तिथल्या ऑर्गन्सचा प्रॉब्लेम असू शकतो, किंवा तिथली सिस्टम एखादी इम्बॅलन्स होऊ शकत असेल. म्हणून
करस्पॉन्डन्स सिस्टम प्रोफेसरांनी जर सगळ्यात पहिला कुठली चिकित्सेला हे दिलेले आहे सुजोकमध्ये, तर करस्पॉन्डन्स सिस्टमला खूप महत्व दिलेलं आहे. खूप सुंदर, खूप परफेक्ट हिलिंग सिस्टम आहे ती, आणि इतकी फास्ट आहे की खूप फास्ट पद्धतीनं ते बरं होतं. अॅक्यूट कंडिशन्स मध्ये, क्रोनिक मध्ये पण हेल्पफुल आहे, पण क्रोनिक मध्ये आपण थोडंसं ट्रायोजिन कॉन्शियसनेस नुसार जातो. ओके, बट अॅक्यूट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आता मला सिंपल सांगायचं आहे, सेल इज न्यूटो, याला म्हणतात क्रिएशन ऑर्डर, बरं का, याला म्हणतात क्रिएशन ऑर्डर. सेल इज न्यूटो, टिश्यू इज होमो. कोणते कोणते टिश्यू आहेत? येस प्लीज, कोणते कोणते टिश्यू आहेत सांगा मला. ब्लड इज टिश्यू. ब्लड सेल्स पण असतात, माहिती आहे ना. होल ब्लड इज द टिश्यू, हे लक्षात घ्या. होल ब्लड इज द टिश्यू, है ना. ब्लड सेल्सची गोष्ट नाही करत आहे. होल ब्लड इज द टिश्यू. बोन इज द टिश्यू. मसल इज द टिश्यू. आणि नर्व्स इज द टिश्यू. ओके, सेल कोणत्या कोणत्या आहेत? देर आर 4 टाइप्स ऑफ सेल्स, पण त्याच्यात जात नाही मी. सेल्युलर डिसऑर्डर्स कोणत्या कोणत्या आहेत? कॅन्सर, नंतर सोरायसिस. ओके, सेल्युलर. WBC, RBC काय आहे? व्हाईट ब्लड सेल्स, पेशी वाढतात, पेशी कमी होतात, ब्लड सेल्स. आता इथं हे फार महत्वाचं आहे, ब्लड सेल्स आणि होल ब्लड ह्याच्यामध्ये फरक आहे. समजा WBC वाढले असतील, इन्फेक्शन मध्ये काय होतं? ब्लड सेल्स वाढतात. ओके, व्हाईट ब्लड सेल्स वाढतात, प्लेटलेट्स कमी होतात. इथं लिहा, प्लेटलेट्स, ब्लड सेल्स कोणत्या कोणत्या आहेत तिथं मेजरली लिहा. प्लेटलेट्स, WBC, RBC. ओके, हे तुमचं ब्लड सेल्स आहे. टिश्यू. देन ऑर्गन्स, किती प्रकारचे ऑर्गन्स आपण बघितले? 22 ऑर्गन्स. तो चार्ट जो आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो ऑर्गन्स. आणि सिस्टम आपण सगळ्या ज्या बघितल्या, फंक्शनल सिस्टम्स. ओके, हे आता कुठं कसं घेणार तुम्ही बॉडीवर? त्या बॉडीला कसं डिवाइड करणार? बॉडीला, ओके, ह्या थोडस हे जे आहे, हे बॉडीचं एक वेगळ्या पद्धतीनं जातो आपण. माझ्यासोबत करा. दिस इज बॉडी फिंगर ना, दिस इज बॉडी फिंगर. दिस इज द सेल्स, एक वेगळी ऑर्डर आहे. दिस पॉइंट रिप्रेझेंट्स सेल्स. म्हणजे तुम्हाला जर कॅन्सर, सोरायसिस, प्लेटलेट्स ह्याच्यासाठी ते वापरायचं असेल तर कोणती मुद्रा? दिस रूट मुद्रा, त्याला म्हणतात रूट. देन टिश्यूज म्हणजे कोणते? ब्लड, बोन, मसल, नर्व्स. त्यानंतर इथं काय येणार? ऑर्गन्स. इथं काय येणार? ऑर्गन्स. इथं काय येणार? सिस्टम्स. ओके, म्हणजे ते सिस्टमचं, फंक्शनल सिस्टमचं तिथंच येतं जवळपास. ओके, आणि हे काय येणार? बॉडी पार्ट्स अँड जॉईंट्स. ओके, मगाशी आपण करस्पॉन्डन्स सिस्टम घेतली बघा, करस्पॉन्डन्स सिस्टम आणि देन दिस करस्पॉन्डन्स सिस्टम, बॉडी पार्ट्स. हे समजालंय थोडस का नाही समजलं? येस प्लीज. समजलं, लक्षात राहायला. मी काढतोय तिथून. काढता येईल, हात काढूया आपण.
दिस इज बॉडी. ज्यावेळेला आपण इथं टिप टच करतो, रूट करतो, हा पॉइंट काय येईल? सेलचा येईल. ओके, सेल. ओके, त्यानंतर हीच बॉडी आपण पुढे काय करतोय? tissues, फिंगर्स मध्ये घेतोय आपण. आपण काय करतोय? डिवाइड. दिस इज tissue, टिश्यू. देन त्याच्यावरचा जॉईंट कोणता? होमोचा न्यूट्रो. organs, ऑर्गन्स, ऑल ऑर्गन्स. देन अगेन फंक्शनल सिस्टम किंवा सिस्टम्स. इथं फंक्शनल सिस्टम नका घेऊ, स्ट्रक्चरल ऍज वेल एज फंक्शनल सिस्टम, म्हणजे सगळ्या सिस्टम्स येणार. या पॉइंटचा थोडासा अर्थ वेगळा येतो. ठीक आहे ना? सिस्टम्स म्हणजे हा जॉईंट्स कधी वापरायचा हे तुम्हाला मी सांगतो, त्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आणि त्यानंतर काय येणार? body parts and joints, बॉडी पार्ट्स अँड joints, म्हणजे करस्पॉन्डन्स. व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे सिस्टम्स कधी वापरायचे आहेत तिथं लिहून ठेवा, तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि हे ऑर्गन्स कधी वापरायचे? हे दोन्ही जॉईंट वापरायचे आहेत ज्या वेळेला स्ट्रक्चर अँड फंक्शन दोन्ही बिघडलेलं असतं. कधी ऐकलंय? लिव्हर सिरोसिस आहे. लिव्हर सिरोसिस शब्द ऐकलाय? लिव्हर सिरोसिस किती जणांना माहिती आहे? लिव्हर सिरोसिस हो दारू प्यायल्यामुळे. दारू प्यायल्याने पण होतो आणि न दारू पिणाऱ्यांना पण आता आजकाल व्हायला लागलाय. ओके, लिव्हरचं इमोशन काय आहे बघा बरं, कोण सांगेल? लिव्हरचं इमोशन सॅडनेस. sadness. Sadness, सॅडनेस. एक्सेसिव्ह सॅडनेस कॉजेस. मी केस बघितलेली आहे. लिव्हर म्हणजे मी त्याला म्हणत नाही सॅडनेस मुळे, पण मल्टिपल इमोशन्सचा इम्पॅक्ट. विदाऊट अल्कोहोल, विदाऊट एनी म्हणजे ऍडिक्शन, लिव्हर सिरोसिस इज देअर. ओके, तर तिथं मिळालेलं आहे आपल्याला की इथं काय? लिव्हर सिरोसिस. एक शब्द लिहून ठेवा सगळ्यांना. ड्रिंक सगळे करतात काय? मी ड्रिंकला प्रमोट करत नाही बरं का, परत मी बहुतेक मागे बोललोय. इमोशनल ड्रिंकिंग कॉजेस द मेजर डिसीजेस. इमोशनल ऍडिक्शन, इमोशनल ड्रिंकिंग, लिव्हर सिरो. मी जेवढ्या केसेस सिरोसिसच्या बघितलेत त्यांच्या मागे कुठंतरी इमोशनल डिसहार्मोनी दिसलेली आहे मला. आणि त्यामुळं बऱ्याच जणांना ते प्रॉब्लेम्स आलेले आहेत. म्हणजे असं नाही म्हणत की ड्रिंक्स चांगलं आहे, पण इमोशनल ड्रिंकिंग इज डेंजरस. ओके, तर सिंपल मला हे सांगायचं आहे मला ज्यावेळेला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ऑर्गन्स डॅमेज असतात, म्हणजे लिव्हर सिरोसिस मुळे लिव्हरचं फंक्शन बिघडलेलं असतं. पण बऱ्याच वेळेला बघा फक्त कावीळ होते, जॉन्डिस होतो, पण लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे LFTs केल्या तर नॉर्मल येतात. असताना असं कधी कधी, किंवा नाही सॉरी, लिव्हर फंक्शन टेस्ट बिघडलेले असल्या तर कावीळ म्हणतो आपण, जॉन्डिस म्हणतो. पण लिव्हरची सोनोग्राफी केली तर लिव्हर स्ट्रक्चरली नॉर्मल असते.
त्यावेळेला त्यावेळेला कोणत्या पद्धतीने जाणार, फक्त फंक्शन बिघडलंय त्यावेळेला मागचा पॉइंट वापरायचा आपण मागे जसं वापरलेलं तसं है ना, तो फंक्शनल सिस्टम ह्याच्या अगोदरची डायग्राम. आणि जर लिव्हरचं स्ट्रक्चर पण बिघडलेलं आहे आणि फंक्शन पण बिघडलेलं आहे तर मग इथं जातो. ओके, ऑर्गन्ससाठी. आणि सिस्टम मध्ये पण आता समजा बऱ्याच वेळेला रेस्पायटरी सिस्टम बघा, रेस्पायटरी सिस्टम मध्ये कधी ऐकलाय तुम्ही लंग पॅरेनकायमल डिसीज ऐकलाय? लंगचा एक्सरे काढला किंवा लंगचं पॅरेनकायमल म्हणजे फायब्रोसिस होणं किंवा लंग्सचं कोविडच्या काळामध्ये हे सापडत होतं बघा, स्ट्रक्चरच बिघडत होतं. ओके, कोविडच्या काळामध्ये जी लोकांची डेथ जी झाली किंवा लोकांना जो त्रास झाला पेशंट्सना, तो व्हायरस डायरेक्टली फंक्शन बिघडत नव्हता, तो स्ट्रक्चरवर इम्पॅक्ट करत होता, म्हणजे ऑर्गनचं स्ट्रक्चर बिघडलं. ओके, तर त्यावेळेला हे तुम्हाला वापरायचं आहे. अजून कुठं वापरू शकता बघा बरं. सायाटिका शब्द ऐकलाय? सायाटिका किती जणांनी ऐकलंय सायाटिका? हो, ऐकलाय. हा, तर सायाटिकामध्ये समजा स्ट्रक्चरल बोन मध्ये काही चेंजेस नसतील, म्हणजे मणक्यामध्ये काही चेंजेस नसतील पण पेन आहे, ते काय झालं, स्ट्रक्चरल झालं का फंक्शनल झालं? फक्त फंक्शनल झालं. आणि जर बोन मध्ये पॅथॉलॉजिकल चेंजेस आहेत, म्हणजे नर्व कॉम्प्रेशन आहे, झीज झालेली आहे, तर तिथं स्ट्रक्चरल. सिंपल हे कधी घ्यायचं हे मत पाहिजे, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ज्यावेळेला असेल त्यावेळेला हे वापरायचं. हे का बरं? कारण कुठून काम करते हे? सरळ सरळ सेल, टिश्यू, ऑर्गन्स. म्हणजे तुमच्या इथं लिहून ठेवा, हे कुठं काम करतं? तुमच्या फादर मदर कडून येणाऱ्या डिसिजेसवर पण काम करतं. काय वाटतं, जर तुम्ही इथं काम केलात सेल्युलर लेवलला विथ द हेल्प ऑफ दिस मुद्रा, तिथं लिहून ठेवा, जेनेटिक डिसिजेस जे ट्रान्सफर होणार आहेत ते सुद्धा आपण रोखू शकतो. इट्स अ फॅक्ट, है ना. पण समजा आता ट्रान्सफर झालेले आहेत तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे आपल्या मनावर, बॉडीवर जो इम्पॅक्ट होतोय तो आपण डिझॉल्व्ह करू शकतो. ओके, दिस इज फॉर द जेनेटिक डिसऑर्डर्स ऑल्सो. मग ते डायबिटीस असेल, कोणताही आजार असेल जेनेटिक, त्याच्यासाठी ही मुद्रा आहे. ओके, रूट लेवल. कारण हे कुठं काम करतं? फादर आणि मदर. आपण रिलेशन्स मध्ये पण घेणारच आहे तर, पण हे महत्वाचं. याच्यात लक्षात आलं? काही डाऊट? येस प्लीज. नाही सर. डाऊट वाटतो? सगळं लक्षात ठेवायला अवघड जाणार ते सगळं खूप आता. नाही, ठीक आहे की आता जास्त बॉडीमध्ये जाणार नाहीये, पण हे महत्वाचं आहे. हे तुम्ही थोडे दिवस प्रॅक्टिस केलात तर तुमच्या लक्षात राहील. पण हे जे आता मी शिकवते खूप प्रॅक्टिकली इफेक्टिव्ह आहे, तुम्ही कुठेही वापरू शकता या पद्धतीने. हम्म. बरं, मला सांगा आता, आता सेव्ह करायचंय ना. त्याच्यातच जायचं का सरळ? ते ऑलरेडी चूज झालंय आता, डी ड्राईव्ह, फक्त नाव चेंज करा त्याचं. इथं नाव नाव द्या. चेंज करू का? अनटायटल्ड आहे ना, तिचं नाव द्या काहीतरी, मे बी इथं आता मी रिनॉर्डिंग कॉलेज. इथं नाव काय दिलंय बॉडी मी? नाव क्रिएशन ऑर्डर द्या आपला. बॉडी क्रिएशन, BKO. टाईप नाही होत आहे तिथे, कर्सर नाही अनटायटल्डच्या इथे.
हे ना हा, मी अजून बी के बॉडी बॉडी क्रिएशन क्रिएशन ऑर्डर सॉरी बी के के नाही येणार ना ती सी सी येणार. बी सी ओ. असं तुम्ही कोडवर्ड मध्ये आयटी वाले करतात का सगळे? नाही, तुम्हाला पटकन टाईप करायला सोपं पडेल आता म्हणून मी शॉर्टकट सांगितलं. शिकायला पाहिजे बीसीओ. ओके. ते पण ते नंतर लक्षात यायला पाहिजे बीसीओ का दिले येईल माझ्या लक्षात काय प्रॉब्लेम नाही ना. ओके. हा, ठीक आता आहे. तुम्ही परत फाईल आणि न्यू करू शकता नवीन हवं तर. अच्छा फाईल आणि न्यू. गुड. ठीक आहे. किती वाजले? थोडस. ओके. बट सेल इज क्रिएटेड फ्रॉम सेल कशी बनलेली आहे? आपण हाऊ सेल इज क्रिएटेड? with with a sperm and बट स्पर्म आपण स्पर्म अँड ओम पण स्पर्म इज ऑल्सो सेल अँड ओम इज ऑल्सो सेल है ना. सेल किंवा हे म्हणू शकतो. एक सेल कशी बनते? येस प्लीज सायंटिफिक पर्सन्स. आणि सेल न्यूक्लियस असतो, सेल वॉल असते, आतमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात आणि सेल टोटल सेल. ओके. राइबोसोम पण सेल्स कशापासून बनतात? समजा सेल ॲटम्स आणि सेलला आपण न्यूट्रो DNA आणि म्हटलं. जी सेलला आपण न्यूट्रो म्हटलं. ओके. पहिल्यांदा ऍटम देन ऍटम्स एकत्र येऊन काय बनतात? मॉलिक्युल्स ऍटम सब ऍटोमिक पार्टिकल्स. सब ऍटोमिक पार्टिकल्स. ओके. सब ऍटोमिक पार्टिकल्स पासून काय बनतात? एकत्र ॲटम्स येऊन ऍटम्स. ऍटम्स एकत्र येऊन काय बनतात? मॉलिक्युल्स तिथं पण ट्राय ओरिजिन आहे. आणि मॉलिक्युल्स एकत्र येऊन काय बनतात? सेल. ओके. सब ऍटोमिक पार्टिकल्स कशापासून बनलेले? सब ऍटोमिक पार्टिकल्स शोध लागलेले आहेत ना. पण अल्टिमेटली जर आपण डिटेल गेलो तर बनलेले आहेत 5 इलेमेंट्स पासून. कोणते कोणते 5 एलिमेंट्स? ॲडेनिन ते डीएनएचे हे ना. नाही. अच्छा दॅट ओ इज द पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश. आकाश, वायू, जल, आकाश, वायू, अग्नी, अग्नी, जल आणि पृथ्वी. जल आणि पृथ्वी. मला सिंपल सांगायचं आहे मॉडर्न सायन्स फार फार तर सब ऍटॉमिक पार्टिकल्स पर्यंत जातं. पण जे काय आयुर्वेद आहे नॅचरोपॅथी आहे त्यांच्या चिकित्सा कशावर आहेत? आपण चिकित्सेच्या पद्धतीने बघतोय 5 एलिमेंट्स. म्हणजे अल्टिमेटली सेल पासून मॉडर्न सायन्सची चिकित्सा काम करते. पण जे 5 एलिमेंट्स पासून आहे ते आयुर्वेदाची चिकित्सा किंवा कोणत्याही नॅचरल हिलिंग टेक्निक्स कुठून काम करतात? पंचतत्वांपासून. ओके. सो पंचतत्वांच्या मुद्रा पण आपल्याला शिकणं फोर्सेस शिकणं गरजेचं आहे. ओके. सो 5 एलिमेंट्स. मी आता हे 5 एलिमेंट्सला डायरेक्टली स्टेमवर घेतो. बॉडी. ओके. बॉडीचे 5 एलिमेंट्स.
काय काय आहे 5 एलिमेंट्स आपल्या शरीरामध्ये, कोणत्या 5 एलिमेंट्स आहेत का नाही आहेत? जल आहे का नाहीये? न्यूटो इज न्यूटो आकाश, इज आकाश, वायू, एअर एलिमेंट. होमो इज which element? Homo is जल, Prithvi. Prithvi is Homo, that is the earth element. Okay. Then there are two types, Vedic and Triorigin. Vedic मी जे आता शिकवते ते प्रॅक्टिकली जास्त इफेक्टिव्ह आहे. जल, न्यूट्रो इज द आकाश. जल, वॉटर. ओके, अंगठा म्हणजे आकाश असतो. दिस इज द अग्नी, अग्नी. अग्नि. And this is the fire element. And this is the आकाश. Akash is the balancer. And वायू कोणते कोणते आहेत? ऑल गॅसेस, ऑक्सिजन बॉडी लेवलला, वायू, पृथ्वी. ओके, दिस मुद्रा. सिंपल या डायग्राम मधनं मला हे सांगायचं आहे, जर तुम्ही या लेवलला मुद्रा चूज केला, वायू, अग्नी, तिथं लिहा. प्रत्येकाचं आपण काम लिहूया. पण पहिल्यांदा सांगतो, ह्या लेवलला जर मुद्राच काम तुम्ही जर केलात तर तुमचे काय बदलणार आहेत? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सब ॲटॉमिक पार्टिकल्स सिंपल ह्याच्यामध्ये पण एक चेन आहे, ती चेन मी लिहिलेली नाही, बरीच आहे. ओके, पिरियडिक टेबल सगळं ह्याच्यामध्ये आहे, लक्षात घ्या. पिरियडिक टेबल सगळं ह्याच्या, पिरियडिक टेबलच्या पण अगोदर हे तत्व आहेत. लक्षात येते मला काय सांगायचंय? पिरियडिक टेबलच्या पण अगोदर ही तत्व आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळा पिरियडिक टेबल आहे. पण आपल्याला ते डिटेल न जाता आपण एक हे घेतलेलं आहे. पंचतत्वांचा इम्पॅक्ट सरळ सरळ कुठं होतो? सब ॲटॉमिक पार्टिकल, ॲटम्स, मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स कोणते कोणते आहेत जरा सांगा बरं. कोणते कोणते मॉलिक्युल्स आहेत? एनीवन? देर आर 4 मॉलिक्युल्स. अगेन ट्रायओर्जिन आहे तिथं. पण मी इथं सरळ फॅट्स, प्रोटीन्स आणि डीएनए, आरएनए, न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लिक ऍसिड्स म्हणतो आपण त्यात. राइबोन्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक न्यूक्लिक ऍसिड्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स एकच आहे. अजून काय राहतं? विटामिन्स. विटॅमिन मिनरल्स आर डिफरंट. दॅट आर द विटॅमिन मिनरल्स पण ह्याच्यातच येतं. पण अजून एक फंडामेंटल राहिलं. काय वाटतं? कोलेस्ट्रॉल आणि काय आहे ते? प्रोटीन्स, फॅट्स. ब्लड मध्ये चेक केलं जातं. प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स. अजून एक काहीतरी राहिले बघा बरं. लाईफ मॉलिक्युल्स कोणते कोणते आहेत? याला लाईफ मॉलिक्युल्स म्हणतात. एनीवन प्लीज? बघतात.
5 molecules. प्रोटीन लिपिड्स पण ते फॅट्स मध्ये न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लिक ऍसिड्स आहे ना, लिपिड्स राहिलं, लिपिड्स. लिपिड्स सगळ्यात तेच की कोलेस्ट्रॉल काय आहे तुमचं? पण फॅट्स लिपिड्सच घेतलं आहे. ना लिपिड्सच्या ऐवजी आपण फॅट्स नाही, घेत फॅट्स इज द कार्बोहायड्रेट्स. ओके ओके हा हा कार्बोहायड्रेट्स म्हणजे शुगर, फॅट्स कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स डीएनए आणि आरएनए. हो हे मॉलिक्युल्स झाले आणि हे मॉलिक्युल्स पासून सेल. म्हणजे सिंपल मला सांगायचं आहे तुम्हाला, लिपिड्सवर, लिपिड्स म्हणजे काय इथं लिहा तुम्हाला समजेल. कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉल काय आहे? लिपिड्स आहे ना. हम्म शुगर काय आहे? शुगर कार्बोहायड्रेट्स आहे. प्रोटीन्स काय आहेत? है ना, प्रोटीन्स ग्लोब्युल्स, फिल्टर किडनीचं जे प्रोटीन्स आहेत. ओके, आणि डीएनए आणि आरएनए जेनेटिक्स सगळं. मला सिंपल याच्यातून सांगायचं आहे, ज्यावेळेला तुम्ही पंचतत्वांवर काम करताय त्यावेळेला तुमचं काय काय बदलणार आहे? ऍटम्स बदलणार आहेत, ऍटॉमिक पार्टिकल बदलणार आहेत, ऍटम बदलणार आहेत, मॉलिक्युल्स बदलणार आहेत, सेल्स बदलणार. तर थोडंफार लक्षात आलंय तुमच्या मला काय शिकवायचं आहे? येस प्लीज. काय शिकवायचंय? ज्या वेळेला तुम्ही ह्या मुद्रा चूज करताय सगळ्या, त्यावेळेला कुठून बॉडी लेवलच्या मुद्रा ज्या चूज करताय त्या कुठून काम करतात तुमच्या? मी तर फक्त पंचतत्व सांगितलं, त्या पंचतत्वांचं पण सांख्ययोगानुसार अगोदरची 24 तत्व आहेत. ओके, त्याच्यात जात नाही मी आता सध्या, पण दॅट इज द थिंग. पंचतन्मात्रा, सत्व रज तम गुण, ते सगळं 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 तिथून काम आहे अध्यात्माचं. शब्द स्पर्श रूप रसगंध रसगंध तिथून ते. पण आता सध्या आपण बॉडी लेवलला घेतलं तर पंचमहाभूत, म्हणजे पंचमहाभूतांची चिकित्सा केली तर तुमच्या सेल्युलर लेवलच्या पॅथॉलॉजीज पण चेंज व्हायला मदत होते. है ना. तुम्ही जो डाएट घेताय, आहार घेताय, नॅचरोपॅथीचा असेल किंवा कुठलाही जो कॉन्शियसली फूड घेताय, स्माइल कॉन्शियसली, त्याचा इम्पॅक्ट कुठं होतो? सरळ सरळ तुमच्या पंचमहाभूतांवर होतो. पंचमहाभूत घेताय की नाही? जल घेताय ना? किती जण पाणी पिताय उन्हाळ्यात? किती जणांना तहान जास्त लागायला लागली आता? लागायला लागले. नॅचरल कॉल येतोय ना, तहान लागते, पाणी प्यावंसं वाटतंय. जलमहाभूत आहे. ओके, सिंपल ह्या मुद्रा महत्वाच्या आहेत. माझ्यासोबत करा. अग्नी, अग्नी, अग्नी जल, जल पृथ्वी पृथ्वी अँड वायू. आणि वायू. अँड दिस इज आकाश. आकाश इज द बॅलन्सर. ओके. अग्नीचं काम काय आहे? पाचन करणं. तिथं लिहा. कोणत्याही गोष्टीचं पाचन करण्यासाठी अग्नी महत्वाचं आहे. मेटॅबोलिझम. जलचं काम काय आहे? स्त्रवण करणं. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? ओलावा निर्माण करणं. मग ओलावा तो शरीरामध्ये असेल, मनामध्ये असेल, ओलावा. पृथ्वीचं काम काय आहे? ग्रहण करणं, धारण करणं. पृथ्वी होल्ड्स. मनामध्ये पण ओलावा. हा. मनामध्ये पण ओलावा महत्वाचा आहे, है ना. जल. खूप हम्म. पृथ्वी काय काम करतं? धारण करणं. हे फार महत्वाचे गुणधर्म आहेत. कोणतीही गोष्ट होल्ड करायची असेल तर पृथ्वी तत्व पाहिजे, है ना, होल्ड करायचं असेल. त्यानंतर वायूचं काय आहे? चलन.
संचलन, वायू काय करतं? संचलन करतं, म्हणजे मुव्हमेंट. ओके. म्हणजे कोणत्याही गोष्टीची मुव्हमेंट करायची असेल तर वायू तत्वाची गरज. हे फंडामेंटल काम आहे. ओके. हा. सॉलिड, सॉलिड जे जे गोष्टी आहेत त्या होमो आहेत, पृथ्वी तत्वाचं आहे. लिक्विड फॉर्म मध्ये जे जे बॉडीमध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये, ते जलतत्व आहे. ओके. एअर फॉर्म मध्ये जे जे आहे ते वायू तत्व आहे. आणि अग्नी काय आहे? अग्नीचं काय आहे? अग्नी फॉर्म मध्ये काय आहे? जिथं बर्न है ना, हम्म. ज्वलन करायचं आहे, किंवा जठर. जिथं डायजेस्ट, जठर अग्नी म्हटलेलं आहे, डायजेस्ट करायचं. ओके. याच्यात थोडस डिटेल सांगेन तुम्हाला परत. आणि सर फक्त पण म्हणजे डोळे जळजळ करणं सुद्धा अग्नीचंच काम आहे ना? अग्नीचं काम आहे. तिथं लिहा, जिथं जिथं जळणं किंवा जिथं उष्णतेचा भाग आहे तिथं अग्नी आहे. तिथे सगळे आहेत ना, मला सगळे इथं दिसत नाहीये. त्याला कसं आहेत व्हिडिओज, ना कनेक्टिव्हिटी. व्हिडिओज व्हिडिओज ऑन करा बरं सगळ्यांचे जरा. दिसतंय काय मला? कनेक्टिव्हिटी जातीये. ठीक आहे. या पद्धतीनं सिंपल जे मला सांगायचंय ते शेअर करायचं. कुठे गेलो? या पंचतत्वांच्या मुद्रा किती महत्वाच्या आहेत. ओके. इथं लिथीज लिहून घ्या थोडेसे. फाईव्ह इलेमेंट्स काय होतं? थोडस आपण साधारणतः उद्या आपण हे फंक्शन ह्यांचे हे घेऊया. उद्या फाईव्ह इलेमेंट्सच्या मुद्रा घेऊया. पण पंच तत्वांच्या आज आपण सेल पासून घेऊया. डिस मुद्रा, रूट मुद्रा, हे जेनेटिक्स आहे. टच दिस मुद्रा. त्याचा मंत्र काय येतो? रूट मुद्रांचे मंत्रा थोडस शॉर्ट मध्ये लिहून घ्या. दिस इज ओ
दिस इज ओ आणि ओम ज्यावेळेला तुम्ही एकत्र म्हणताय त्याला रूट मुद्रा म्हणतात, त्याला रूट मुद्रांचा रूट रूट लेवल ओम. ओ. याचा आहे ओम. ज्याला कधी तुम्हाला हेट्रो शिकवेन मी, ह्याचा मंत्र आहे आम. ही ओम वाली मुद्रा कशावर आहे म्हटलं सर? सेल्युलर सेल्स पासून करतोय ना आपण, जेनेटिक आणि सेल डिसऑर्डर, सेल्युलर डिसऑर्डर्स, है ना, सेल्युलर डिसऑर्डर्स आणि जेनेटिक डिसऑर्डर्स. ओम मुद्रा. हम्म. ओम मंत्र आणि ओम मुद्रा. देन ज्याला तुम्ही हेट्रो खाली घेताय त्याला आम, म्हणजे मंत्रा आचा आला फक्त जोडायचं, आम. ईम. आणि हे जर असेल तर हमिंग साऊंड फक्त 2 वेळा एका श्वासामध्ये 2 म्हणायचे. आज आपण घेतोय ओम. दिस इज फॉर युअर सेल्युलर, है ना, ज्याला बॉडी क्रिएट होत होती त्यावेळेला जे काही पॅथॉलॉजिकल चेंजेस आलेले आहेत आपल्यामध्ये ते डिझॉल्व्ह करण्यासाठी. ओके. ओम. जस्ट क्लोज युअर आईज, डोळे बंद ठेवायचे, श्वासाकडे पूर्ण ध्यान द्यायचं, स्माईलकडे पूर्ण ध्यान. जस्ट बॉडी स्माइल मेडिटेशन. बॉडी स्माइल मेडिटेशन. बॉडी स्माइल मेडिटेशन. Just body smile meditation. Just body smile meditation. ओम.
हम्म.